आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। चाळीच्या जागी इमारत उभारण्यासाठी जागा घेत रहिवाशांची फसवणूक करून अनधिकृत इमारत उभारून ती अधिकृत भासवण्यासाठी जिल्हा परिषदेचे खोटे सही शिक्के वापरल्याचा प्रकार उघड झाला असून रहिवाशांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात रामचंद्र माने, लक्ष्मण मिसाळ, मोहनलाल चौधरी, रामदास टेकाळे या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मात्र या भूमाफियांना राजकीय पाठबळ असल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला असून या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास न्याय मिळवण्यासाठी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। डोंबिवली पूर्वेतील नांदिवली सागाव येथे चाळीत राहणाऱ्या प्रेरणा जाधव यांची चाळ 2017 साली रामचंद्र माने या विकासकाने विकसित करून त्या ठिकाणी इमारत बांधली। या इमारतीतील सदनिकेमध्ये आणखी जागा घेण्यासाठी प्रेरणा जाधव यांचे वडील बळीराम जाधव यांनी तब्बल 15 लाखांचे कर्ज काढले। कालांतराने प्रेरणा जाधव या नोकरीस लागल्याने आपले वडील बँकेत जास्त व्याजदर भरत असल्याने हे गृहकर्ज इतर दुसऱ्या बँकेत वर्ग करण्यासाठी प्रेरणा यांनी बँकेत अर्ज केला। यावेळी बँकेत गेले असता या इमारतीचे ओसी, सीसी आदी दाखले उपलब्ध नसल्याचे त्यांना कळाले। याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेकडून माहिती अधिकारात माहिती मागवली असता या इमारतीसाठी कोणतीही परवानगी ठाणे जिल्हा परिषदेने दिलेली नाही असे असताना त्यांच्या खरेदी करारात रीतसर परवानगी जोडलेली होती। त्यामुळे ही परवानगी खोटी असून त्यावर खोटे सही शिक्के मारून खरेदी करार करण्यात आला। याबाबत प्रेरणा जाधव यांचे वडील बळीराम जाधव यांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये रामचंद्र माने, लक्ष्मण मिसाळ, मोहनलाल चौधरी, रामदास टेकाळे या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही। गुन्हा दाखल असलेल्या या आरोपींचे राजकीय पक्ष तसेच नेत्यांशी संपर्क असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसून त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई न केल्यास पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा प्रेरणा जाधव यांनी दिला आहे। नमस्कार, मी प्रेरणा बळीराम जाधव, राहणार सागाव मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे। मी माझ्या आमचं चाळीत आधी घर होतं। 2017 साली रामचंद्र गणपत माने हे आमच्या चाळीत आले आणि त्यांनी बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शनचा प्रस्ताव मांडला। त्या प्रस्तावामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही व्यवस्थित योग्यरित्या लीगल बिल्डिंग बांधून देऊ आणि त्यावेळेस आम्ही सर्व चाळीतले लोक मंजूर झालो आणि त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी घेतलं। आम्हाला त्याने आधी सांगताना सांगितलेलं घर वाढवून देऊ, त्याने घर वाढवूनही दिलं, पोझिशनही दिलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन नंतर, पण त्याने त्याचेही आमच्याकडून वाढवून पैसे घेतले। जवळपास 15 लाख रुपये त्याने वाढवून घेतले आमच्याकडून। त्यानंतर मी लहान होते जेव्हा वडिलांनी घर डेव्हलपमेंटसाठी दिलं तेव्हा, पण आता मोठं झाल्यावर मी आता जॉबला जाते, त्यामुळे मला असं कळालं की वडील माझे खूप जास्त रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज भरत आहेत, लोन भरत आहेत। त्यामुळे मी एका वेगळ्या बँकेकडे गेली कारण कर्ज कमी व्हावं, रेट ऑफ इंटरेस्ट कमी व्हावा। त्यामुळे बँकेकडे गेलं असता कळालं की जे बिल्डिंगचे डॉक्युमेंट्स आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट जसं की ओसी, सीसी काहीच उपलब्ध नव्हतं। त्यामुळे अजून इन्व्हेस्टिगेशन केल्यावर कळालं की ती बिल्डिंग कंप्लीट इलिगल आहे आणि त्यासाठी आम्ही ठाणे जिल्हा परिषद इथे RTI दिला आणि त्या RTI मध्ये आम्हाला कळालं की बिल्डिंगसाठी कोणतीही परवानगी ठाणे जिल्हा परिषद यांनी दिलेली नाही आणि आमच्या परचेस ॲग्रीमेंटमध्ये ठाणे जिल्हा परिषदची रीतसर परवानगी अटॅच केलेली आहे। त्यामुळे ती परवानगी ही खोटी आहे। तसंच ठाणे जिल्हा परिषदचे खोटे सही शिक्के त्या परवानगीवरती आहेत। सदर प्रकरणाबाबत आम्ही 8 तारखेला म्हणजे 13 ठाणे मानपाडा पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यामध्ये रामचंद्र गणपत माने, लक्ष्मण मिसाळ तसेच रामचंद्र गणपत माने, मोहनलाल अचलजी चौधरी, रामदास टेकाळे व लक्ष्मण मिसाळ हे 4 आरोपी आहेत। यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तरी पण आज 2-3 दिवस झाले तरीही त्यांना काही अटक झाली नाही। सदर आरोपी हे एका विशिष्ट पॉलिटिकल पार्टीशी संबंध आहे त्या लोकांचा, कदाचित म्हणून त्यांचं अजून अटकेचं काही झालेलं नाहीये। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ACP सर, DCP सर आणि मानपाडा पोलीस स्टेशनमधील सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत त्यांनी तातडीने याच्यावर कार्यवाही करावी आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जर अटक करण्यात नाही आले तर आम्ही DCP ऑफिसच्या बाहेर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। त्यामुळे आमची अशी विनंती आहे की त्यांना तातडीने अटक करून योग्य ती कार्यवाही व्हावी।